यावल शहरात बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात ईद मिलादुन नबी साजरी करण्यात आली। सकाळी 10 वाजेपासून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। मिरवणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी पवित्र नातेपाक तसेच धार्मिक ध्वज हातात घेऊन सहभाग घेतला। नातेपाक पठण करीत मेन रोडावरून ही मिरवणूक निघाली। विविध ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले, तसेच विविध ठिकाणी शरबत पाण्याचे देखील वितरण करण्यात आले आणि मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव देखील करण्यात आला। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक संपन्न झाली। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात ईद मिलादुन नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने शहरातून खिरनीपुरा येथील नगिना मस्जिद चौकातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली। हजारोच्या संख्येत मुस्लिम समाज बांधव यात सहभागी झाले होते। हिरवे भगवे ध्वज हातात घेऊन नातेपाक पठण करीत विविध वाद्य घेऊन निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली। शहरातून ही मिरवणूक नगिना मस्जिद, खिरनीपुरा येथून सुदर्शन चौक, डांगपुरात येथून मेन रोडावर नगिना मस्जिदकडून बुरुज चौकात आली आणि तेथे मिरवणुकीचा समारोप झाला। या संपूर्ण मिरवणुकीकरिता पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाळवे, पोलीस हवालदार वासुदेव मराठे, सागर कोळीसह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांना ठिकठिकाणी मिठाई, ज्यामध्ये मोतीचूर के लड्डू, नानखटाई तसेच गुलाबजामुन आणि सोनपापडीसह विविध पक्वान वाटप करण्यात आले। तर शहरातील विविध भागात रोषणाई देखील करण्यात आली होती। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक संपन्न झाली।
Bluetooth mode. Paired. ख्वाजा ख्वाजा तेरे अंबर दीवाने ख्वाजा 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 तेरे या ख्वाजा तजल्लियां में जाने तेरे मस्कों का ख्वाजा फिक्र में नज़्मे जाने सिकरे औलिया के अंबर दीवाने
मुर्ताज वाले देख मानोरता सर झुकाते गए इलाही बोल बोल मोसिले पाक में बच्चा बच्चा बोलता तेरी नस्ले पाक में बच्चा बच्चा बस रहा है नजर में मदीना इल्म सरकार की आमद मरहबा, आका की आमद मरहबा, सब मिलकर बोलो मरहबा, नारे तकबीर, अल्लाहू अकबर, जश्न ईद मिलादुन नबी जिंदाबाद, जश्न ईद मिलादुन नबी जिंदाबाद, नारे
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.